प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. घ्यानी खा देह माझा छिन्न विछिन्न तुमच्यासाठी. घ्यानी प्या रक्त माझे घळघळ वाहे तुमच्यासाठी. मी भुकेला कोणी न पाहे, मी तान्हेला जीव एकाकी. मी अनाथ मायबाप नाही, एकटा मी कोणी मज नाही. घ्यानी खा देह माझा छिन्न विछिन्न तुमच्यासाठी. घ्यानी प्या रक्त माझे घळघळ वाहे तुमच्यासाठी. आजच्या शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त भुकेल्या लोकांना तृप्त करतो. भूक माणसाची अत्यंत महत्त्वाची अशी गरज, की अन्न वस्त्र निवारा ह्यातील पहिली गरज आहे अन्न. म्हणजे माणूस जर भुकेला असेल तर तो कोणत्याही परिस्थितीत काहीही मिळवून खाण्याचा प्रयत्न करतो. आदाम आणि एवा ह्यांना जेव्हा ते फळ दिसलं तेव्हा त्यांनी ते तोडून खाल्लं असं सांगण्यात आलेलं आहे. ती भूक कोणत्या प्रकारची होती? फक्त शारीरिक होती का? नाही, ती भूक होती आध्यात्मिक. त्यांना देवासारखं व्हायचं होतं, परंतु चुकीच्या मार्गाने देवासारखं व्हायचं होतं. आणि म्हणूनच त्यांची भूक भागली नाहीच, परंतु त्यांना ज्या 3 महत्त्वाच्या आध्यात्मिक देणग्या मिळाल्या होत्या त्या देखील ते गमावून बसले. अमरत्वाची देणगी, त्यानंतर मरण आलं. परमानंदाची देणगी, त्यानंतर दुःख, प्रसूतिवेदना, घाम डाळणं अशा प्रकारच्या गोष्टी त्यांच्या वाटेला आल्या. ऐक्याची देणगी, दोघेही नग्न होते तरी देखील त्यांना एकमेकांविषयी संकोच वाटत नव्हता, परंतु ते फळ खाताबरोबर ताबडतोब त्यांच्यामध्ये फूट पडली. ह्या आध्यात्मिक देणग्या माणूस सहज कशा प्रकारे गमावून बसतो बघा. म्हणजे कोणत्या प्रकारची भूक भागवायची त्याचाही माणसाने योग्य तो विचार केला पाहिजे. मोशे इस्रायली लोकांना घेऊन निघालेला. वाटेमध्ये लोक भुकेने कासावीस झाली असं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. आणि मग त्यांनी मोशे विरुद्ध अहरोनाविरुद्ध कुरकुर करायला सुरुवात केली. अशा वेळेला परमेश्वराने आकाशातून मन्ना ह्या अन्नाचा वर्षाव केला आणि त्यांची भूक तृप्त केली. तरी देखील अजूनही त्यांना काहीतरी हवं होतं. ज्याला आज आपण नॉनव्हेज म्हणतो तसं नॉनव्हेज काहीतरी त्यांना हवं होतं. मांसाहारी काहीतरी हवं होतं. ह्याचा अर्थ काय? नुसते शरीराचे चोचले नाही तर देहाच्या गरजा देखील त्यांना पूर्ण करायच्या होत्या. त्यासाठी परमेश्वराने लावे पक्षीसुद्धा त्यांच्यासाठी पाठवले. त्यांचा घशाला कोरड पडली तेव्हा देखील खडकातून त्यांच्यासाठी पाणी बाहेर काढलं. म्हणजे परमेश्वर माणसाला तृप्त करण्यासाठी सातत्याने झटत आलेला आहे असं आपल्याला जुन्या करारामध्ये दिसतं. धावत पळत निघालेला एलिया, तो देखील विश्रांती घेत असताना परमेश्वराचा दूत तिथे अवतरतो. निखाऱ्यावर भाजलेली गरमागरम भाकरी त्याला खायला देतो. एकदा नव्हे तर 2दा. आणि त्या अन्नाच्या बळावर तो देवाचा डोंगर म्हटलेल्या होरेब पर्वतापर्यंत जाऊन पोहोचू शकला. अलिशा संदेष्टाने तर केवळ 20 जवाच्या भाकरीच्या आधारे 100 लोकांना पुरेल एवढ्या अन्नाची तरतूद केलेली होती. हे सगळं कशासाठी सांगायचं? की आज प्रभू येशू ख्रिस्त 5,000 लोकांना तृप्त करतो. कोणत्या प्रकारची भूक त्याने तृप्त केलेली आहे?
फक्त 5,000 लोकांची शारीरिक भूक त्याने भागवलेली नाही, तर त्यांना एकत्र बसवणं, त्यांच्यामध्ये सहभोजनाची भावना निर्माण होणं, ही भावनिक गरज देखील त्यांनी भागवलेली आहे. इतकंच नाही, तर मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे ते होते. त्यांचा त्याला कळवळा आला, तेव्हा त्यांची ही देखील एक भूक भागवली की त्यांचा करता करविता त्यांच्यामध्येच आहे. ते कोणीही वाऱ्यावर टाकून दिलेले लोक नाही आहेत. हा संदेश देखील येशूने त्याद्वारे दिलेला आहे. आपण स्वतःला एक प्रश्न विचारूया की मी कोणत्या प्रकारची भूक भागवण्यासाठी अहोरात्र झटत असतो. टिचभर पोटासाठी, घोटभर पाण्यासाठी, बोटभर चिंधीसाठी माणूस काय करेल सांगता येत नाही. पण आपली भूक त्याच्या पलीकडे असेल तर आपण भूक आणि तहान विसरून ती गोष्ट, ते ध्येय साध्य करण्याचा प्रयत्न करत असतो. असं उदात्त ध्येय डोळ्यांसमोर ठेवूया. परमेश्वराची इच्छा अशीच आहे की आपण केवळ भाकरीवर नव्हे, तर त्याच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनांवरती जगावं. ते वचन आपल्या मुखात आणि अंतःकरणामध्ये सर्व समृद्धीसह वस्ती करो. प्रभूचा गौरव असो, आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.